1.9 and on page number 11 सिग्निफिकंट फिगर. हा, सिग्निफिकंट फिगर म्हणजे काय? थोडक्यात आपण जो आकडेमोड करतो त्या आकडेमोड मध्ये किती आपण यूज करायचा, त्याचा वापर किती करायचा, काही रूल आहेत ते सिग्निफिकंट फिगर्स काढण्याचे. तर इथे एक एक रूल आपण बघूया. रूल फॉर डिटरमाइनिंग सिग्निफिकंट फिगर्स. हिअर सी फर्स्ट. पहिला बघा तुम्ही काय म्हणलेलं आहे पहिल्यामध्ये. ऑल द झिरो डिजिट आर सिग्निफिकंट फिगर. ऑल काय म्हणले? नॉन झिरोज म्हणले. ऑल द नॉन झिरोज डिजिट आर सिग्निफिकंट फिगर. म्हणजे काय असेल नेमकं? फॉर एक्झाम्पल एखादी संख्या आहे त्यामध्ये झिरो नाही आहेत. आता खालील फॉर एक्झाम्पल दिलेलं आहे 178.43. या संख्येमध्ये डिजिट पॉइंट आहे, डेसिमल पॉइंट आहे, पण कुठेही झिरो नाहीये. अशी जर संख्या तुम्हाला आढळली तर तिचे सिग्निफिकंट फिगर नंबर किती आहेत म्हणलं तर काय करायचं आहे? जेवढे अंक आहेत तेवढ्यांना मोजायचं आहे. इथे किती अंक आहेत? डेसिमल पॉइंटच्या डावीकडे 3 आणि उजवीकडे 2 म्हणजे एकूण 5 आहेत. म्हणजे याला काय म्हणायचं? 5 सिग्निफिकंट डिजिट असं म्हणायचं. दुसरा नंबर बघा, तोच नंबर आहे, फक्त डेसिमल पॉइंट डावीकडे सरकवलेला आहे, तरीही त्या सिग्निफिकंट डिजिट मध्ये बदल होणार नाही, तोच राहील. आता ज्या ज्या वेळेस अशी संख्या येईल ज्यामध्ये की झिरो नाही आहेत, नॉन झिरो डिजिट्स आहेत, त्या संख्येमधले अंक टोटल अंक किती आहेत तेच काय असेल? सिग्निफिकंट डिजिट असेल. आता तुम्ही कुठलाही फॉर एक्झाम्पल घेऊन करू शकताय. आता नेक्स्ट बघा दुसरा रूल. ऑल द झिरोज बिटवीन नॉन झिरो डिजिट्स आर सिग्निफिकंट. आता वरच्या संख्येमध्ये एकही झिरो नव्हता, आता खालच्या संख्येमध्ये एक झिरो ऍड केलेला आहे. बघा काय केले? 165. एक झिरो ऍड केलाय 02. तर यामध्येही त्या झिरोला सिग्निफिकंट डिजिट म्हणून कन्सिडर करायचं आहे आणि त्यांची टोटल बेरीज झिरोची किती दाखवलेली आहे? 5 दाखवलेली आहे. आता दुसरा एक्झाम्पल दिलेला आहे, झिरोची संख्या डेसिमल पॉइंटच्या दोन्ही साईडला दाखवले, म्हणजे 420.007. इथे 3 झिरो दाखवलेले आहेत. डेसिमल पॉइंटच्या डावीकडे 1 आणि उजवीकडे 2. या सर्वांची टोटल अंकांचं मेजरमेंट करायचं आहे. इथे 6 आहेत, म्हणून याचा देखील काय असेल? सिग्निफिकंट डिजिट 6 असेल. हे 2 रूल झाले. लक्षात येऊ लागले ना? हा, आता तिसरा रूल बघा. आता तिसऱ्या रूल मध्ये काय सांगितलं आहे? इफ द नंबर इज लेस दॅन 1. समजा एखादी अंक तुम्हाला असा दिलेला आहे की त्याच जी किंमत असेल लेस दॅन 1 असेल. म्हणजे कशी? इथे खाली एक्झाम्पल दिलेले आहेत बघा, यामध्ये हे एक्झाम्पल आहे. हे एक्झाम्पल कसे? 0 पेक्षा लहान आहे, म्हणजे 0.001405 म्हणजे 1 पेक्षा लहान आहेत. म्हणून काय म्हणले? इफ द नंबर इज लेस दॅन 1 द झिरोज ऑन द राईट ऑफ द डेसिमल पॉइंट
राईट साइडचे जे डेसिमल पॉइंट झिरो असतील कितीही, पहिल्या संख्येत किती झिरो आहेत? किती आहेत? 2 झिरो आहेत. दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये किती झिरो आहेत? 3 झिरो आहेत. हा, तर त्या झिरोचा विचार करायचा नाही. कुठल्या? राईट ऑफ द डेसिमल पॉइंट अँड टू द लेफ्ट ऑफ द फर्स्ट नॉन झिरो डिजिट. झिरो पॉइंट आहे, झिरो सुरुवातीचा झिरो, याचाही विचार करायचा नाहीये. आर नॉट सिग्निफिकंट. मग आता सिग्निफिकंट नंबर कोण यातले? म्हणजे हे झिरो सर्व सोडून आता झिरो पुढचा धरायचा आहे. आता कुठला? फॉर एक्झाम्पल इथे 1405 हे सिग्निफिकंट नंबर आहेत. म्हणून पहिल्या अंकामध्ये सिग्निफिकंट डिजिट किती आहेत? तर 4 आहेत. आणि दुसऱ्यामध्ये किती असतील बरं? 3 आहेत. आता पहिल्यामध्ये एक झिरो आहे पहा, तो पकडायचा, त्या डिजिटच्या मध्ये आहे, तो पकडायचा. मात्र तो जर इकडे यात ॲडिशनल राहिला असता तर पकडलं नसतं. तर इथे पहिल्या याच्यामध्ये 4 आहे, तर दुसऱ्या उदाहरणामध्ये 3 आहे. हा, आता चौथा पॉइंट बघा. चौथा पॉइंट काय सांगताय? काय सांगतो? द टर्मिनल. म्हणजे टर्मिनल म्हणजे काय? शेवटचा. किंवा ट्रेलिंग झिरोज इन अ नंबर विदाउट अ डेसिमल पॉइंट. डेसिमल पॉइंट नसलेला आर नॉट सिग्निफिकंट. बघा एक्झाम्पल दिलेलं आहे. आता समजा एखाद लांबी असेल 123 मीटर असेल, आवाज येतो जास्त, हा मीटर मध्ये आहे. आपण त्याला सेंटीमीटर मध्ये केलं तर काय होईल? 2 झिरो लागतील. त्यालाच आपण मिलीमीटर केलं तर किती लागतील? 3 झिरो लागतील. पण त्याचा खरा सिग्निफिकंट नंबर मीटर मध्ये जो 3 आहे तोच सेंटीमीटर मध्ये आहे आणि तोच मिलीमीटर मध्येही आहे. म्हणजे याचा अर्थ असा की सेंटीमीटर मधले 2 झिरोचा विचार करायचा नाहीये किंवा मिलीमीटर मधले 3 झिरो ॲडिशनल झालेल्यांचाही विचार करायचा नाहीये. तर इथे फक्त 123 हे 3च जे आकडे आहेत 1 2 3 यांचाच विचार करायचा आहे. आणि हे काय आहेत? सिग्निफिकंट नंबर आहेत. असं तुम्हाला परीक्षेत काढायला सांगता कधी कधी. ते बघा. आता इथे काय दिले बघा, या ठिकाणी ट्रेलिंग झिरोज इन अ नंबर विथ अ डेसिमल पॉइंट आर सिग्निफिकंट म्हणलंय. ट्रेलिंग झिरोज म्हणजे ट्रेलिंग म्हणजे शेवटचे झिरो हे नंबर देखील काय? डेसिमल पॉइंट असलेले, त्याच्या डेसिमल पॉइंटच्या बाजूला असलेलेही हे कसे असतील? सिग्निफिकंट नंबर असतील असं म्हणलेलं आहे. आता इथे एक एक्झाम्पल दिलेलं आहे 3.500. यामध्ये 4 सिग्निफिकंट समजायचं आहे. आता इथे पुढचा एक एक्झाम्पल बघा 0.06900 आहे. ही पण संख्या 4 सिग्निफिकंट पकडायची. बरं असं का बरे? पहिल्या संख्येमध्ये एकूण 4 आहेत, दुसऱ्या संख्येमध्ये किती आहेत? हो, किती अंक आहेत? 4 कस काय? 5 दिसत आहेत ना. मग 5 का म्हणलं नाही याला? पहिल्याला 4 म्हणलंय, ठीक आहे, त्याला 4 म्हणलं. मग दुसऱ्याला 5 का म्हणलं नाहीये? त्याला ही 4च म्हणलंय. का बरे? बघा तुम्हाला हे अवघड चाललंय.
तिसरा नियम तुम्ही बघितलाच नाहीये. तिसऱ्या नियमामध्ये काय सांगितलंय? इफ द नंबर इज लेस दॅन वन. बघा तिसरा कुठे दिसतोय? आता आपण बघितलेला तिसरा इथे बघितलंय का नाही? हा, इथे 0.00 आहे. त्या डबल झिरोचा आपण विचार केला का? किंवा खालच्या एक्झाम्पल मध्ये 3 झिरो आहेत, त्या 3 झिरोचा विचार केला का? नाही. मग सिग्निफिकंट नंबर कसं काढलं आपण या संख्येचं? म्हणजे डेसिमल पॉइंट आणि त्या आकड्यामधले जे झिरो आहेत त्यांचा विचार केलेला नाहीये. तसंच इथे विचार करून सांगा बरं. इथे विचार करून सांगा, तोच नियम इथे लागू होतो. म्हणजे या ठिकाणचा या झिरोचा विचार करायचा नाहीये. जिथून आकडा अंक सुरू होतो नॉन झिरो तिथून मोजायचा आहे. म्हणजे हाही काय फोर सिग्निफिकंटच आहे. आपण चुकून काय म्हणतो, इथे तर 5 दिसत आहेत, 5 सिग्निफिकंट म्हणलं पाहिजे असं आपण म्हणतो. कारण काय पहिल्या संख्येचे आपण सर्वचे सर्व पकडलेले 4. मग दुसऱ्या संख्येमध्ये आपण हेही सर्व पकड असतं, तर हे पकडायचं नाहीये. तर याचा नियम काय? तिसरा नियम लागू होतो. बरं, कुणाचा तरी आवाज येतोय त्याने म्यूट व्हा. मध्ये घरी आवाज येतो त्याने म्यूट व्हा. आपली रेकॉर्डिंग चालू आहे. हा, आता हे झालं सिग्निफिकंट फिगर्स झालं. असाच एक दुसरा आर्टिकल छोटासा आहे, ऑर्डर ऑफ मॅग्नेट्यूड. आता ऑर्डर ऑफ मॅग्नेट्यूड म्हणजे 10चा पॉवर बनवणे. एखादी संख्या असते, त्या संख्येला इंटू 10 करून 10चा पॉवर बनवणे. बघा 10चा पॉवर बनवणे कसं असतं? आता इथे एक एक्झाम्पल दिलेलं आहे पहा. पहिला एक्झाम्पल बघा ते, नंतर मग डेफिनेशन बघा. रेडियस ऑफ अर्थ आहे, पृथ्वीचं रेडियस किती आहे? 6400 किलोमीटर आहे. त्याला मीटर मध्ये जर केलं तर काय होईल हो? 6400 इंटू 10⁻³ मीटर होईल. आणि त्याचं रिअरेंज केलेलं आहे बघा पुढं. काय केलं ह्याचं रिअरेंज? 0.64 इंटू 10⁻7 केलेलं आहे. ते कसं केलं असेल? 10⁻³ हे माहित आहे तुम्हाला. आणि कुठल्याही संख्येच्या उजव्या बाजूला डेसिमल पॉइंट असतो, तो पॉइंट 4 डिजिटने डावीकडे सरकवलेला आहे, म्हणून 0.64 आलेला आहे. म्हणजे 4 डिजिट न सरकवल्यानंतर 10⁻4 येतं. मग ते 10⁻4 आणि पूर्वीचा 10⁻³ यांची बेरीज किती झाली? यांची बेरीज किती झाली? 10⁻7. म्हणजे 10⁻7 इज द ऑर्डर ऑफ मॅग्नेट्यूड झाला. म्हणजे नियर अबाउट त्याची किंमत 1000 मध्ये इथे सांगता येते. 6000 असं आपल्याला सांगता येते ऑन द ऑर्डर ऑफ मॅग्नेट्यूड. अशाच टाईपचा आपल्याला वेगवेगळ्या किमतीचं ऑर्डर ऑफ मॅग्नेट्यूड काढायचं आहे. ते काढूया. बरं, तुमचा आवाज येत नाहीये, माझा आवाज पोहोचतो का? माझा आवाज पोहोचतोय का? हा, तुम्ही बोलत नाहीये, तुम्हाला अवघड जात असेल हे, नाही का? अवघड जातं का हे? अवघड चाललंय? सोपं आहे हो हे. आणि हे तुम्हाला परत केमिस्ट्री मध्ये शिकायला मिळणार आहे. हे केमिस्ट्री मध्ये शिकायला मिळणार आहे. तिथे डिटेल आहे, इथे थोडक्यात आहे. तर आता आपल्याला ऑर्डर ऑफ मॅग्नेट्यूड तयार करायचा आहे.
आता आणखीन एक एक्झाम्पल दिले पहा ऑर्डर ऑफ मॅग्नेट्यूडचं. इथे काय दिले? चार्ज ऑन इलेक्ट्रॉन. चार्ज ऑन इलेक्ट्रॉन किती आहे हो? तुम्हाला हे आकडे दिसत नाहीत का? तुमच्याकडे वही असेल तर वहीमध्ये लिहिलेलं असेल ना. तुम्ही बोलत नाहीये. हा, 1.6 इंटू 10⁻19. मग आता हे 10⁻−19 जो आहे त्या -19लाच काय म्हणायचं आहे? ऑर्डर ऑफ मॅग्नेट्यूड. किती? -10⁻−19 असं म्हणायचं आहे. तर मग आता इथे काही ऑर्डर ऑफ मॅग्नेट्यूड घेऊन दिलेलं आहे, काही नंबर दिलेले आहेत पहा. आता फॉर एक्झाम्पल नंबर 14 दिलेला आहे. मग 14 दिल्यानंतर त्याला असं लिहू शकतो आपण, 1.4 लिहू शकतो. दुसऱ्या कॉलम मध्ये पहा, दिसते ना इथे. तर एक डिजिट इकडे सरकवलेला आहे, याचा अर्थ की ऑर्डर ऑफ मॅग्नेट्यूड 1 म्हणायचं आहे. म्हणजे या संख्येला 10चा पॉवर 1 नी गुणायचा आहे. तसंच 499 दिलेला आहे, त्याला पण आपण 100 नी डिवाइड करू शकतो. मग ती संख्या काय येऊ शकते? 4.99 येऊ शकते. तर त्याचा ऑर्डर ऑफ मॅग्नेट्यूड काय येऊ शकतो? 2 डिजिटनं सरकवलेला आहे, म्हणून 10चा पॉवर 2 लिहू शकतो. असे नंबर ऑफ इथे एक्झाम्पल दिलेले आहेत. 501 दिलेला आहे, त्याचा ऑर्डर ऑफ मॅग्नेट्यूड आपण 0.5 असं सुरुवात केल्यामुळे इथे 10चा पॉवर 3 येऊ शकतो. आता आणखीन एक एक्झाम्पल दिले बघा, 0.3 ह्यावरचा. तर त्याचं काय केलेलं आहे? 0.3 ला डिवाइड 10⁻−1 नी केलेलं आहे. म्हणजेच 10⁻−1 हा ऑर्डर ऑफ मॅग्नेट्यूड येतो. त्याच पद्धतीने या संख्येलाही आपण 10⁻−1 ने डिवाइड केलेला आहे. तर याचाही ऑर्डर ऑफ मॅग्नेट्यूड 1 लिहू शकतो. हे परत परत तुम्ही वाचून बघा तुमच्या वहीतलं, हे ऑर्डर ऑफ मॅग्नेट्यूड कसं काढलेलं आहे. या टाईपनं आपण ऑर्डर ऑफ मॅग्नेट्यूड तयार करतो आणि ते 10चा पॉवर करत असतो. फिजिक्स मध्ये आपल्याला याची अत्यंत गरज आहे. कुठलीही संख्या आपण 1 डिजिट असं लिहितो, जसं 1.4 किंवा 4.99 असं लिहिलेलं आहे, असं आपण संख्या लिहित असतो. असं लिहित नाही 499 असं लिहित नाही आपण. एक पॉइंट, एक डिजिट, मग डेसिमल पॉइंट, मग बाकीचं 10च्या पॉवर मध्ये करत असतो आणि कॅल्क्युलेशन करायला ते सोपं जातं. आता आणखीन एक टेबल दिलेलं आहे बघा, सिग्निफिकंट नंबर कसं काढायचं. तुम्हाला हे होमवर्क दिलाय. थोडक्यात आपण रूल्स बघितलेले आहेत, त्या रूलचा उपयोग करून इथे काढायचा आहे. पहिली संख्या किती आहे पहा, पहिली संख्या किती आहे पहा. इथे 4च सिग्निफिकंट म्हणलेलं आहे. हा, म्हणजे 1 2 3 4 5 6, किती 6 डिजिट दिलेले आहेत. त्याच्या खाली अंडरलाईन केलेले आहेत तेवढेच पकडायचे आहेत आणि उजवीकडचे झिरोचा विचार करायचा नाही आहे. हा रूल कुठला मोडतो? चौथा रूल. म्हणजे 123 मीटर घेतलं होतं, त्याचं सेंटीमीटर केलं, 2 झिरो, मिलीमीटर केलं, 3 झिरो, तर त्याचे सिग्निफिकंट नंबर किती राहिले? 3च राहिले होते. त्याच पद्धतीनं पुढचा पण बघा तसाच आहे. त्या पुढचे जेवढे डिजिट आहेत तेवढे घेतलेले आहेत. इथे डेसिमल पॉइंट 43.2 घेतलेला आहे, तिथे डेसिमल पॉइंट असो नसो त्याचा काही विचार करायचा नाही. आणि नंतरच बघा 0.007 आहे, मग इथे एकच सिग्निफिकंट फिगर म्हणायचा आहे 7 ला, 2 झिरो आहेत. तो नियम कुठला बसतो? तिसरा नियम बसतो येथे. म्हणजे डेसिमल पॉइंट लेस दॅन 0 आहे, म्हणून त्या झिरोचा विचार करायचा नाही आहे. आणि पुढच्या संख्येमध्ये बघा, जे अंडरलाईन केलेले आहेत आकड्यांच्या खाली
9.1 आहे, 2 डिजिट आहेत, 2 सिग्निफिकंट नंबर म्हणलेला आहे. आता येथे पहा, दोन्हीकडे आकडे आहेत आणि मध्ये झिरो आहेत. या ठिकाणी त्या झिरोचा विचार करायचा आहे. हा नियम कुठला आहे? हा नियम दुसऱ्या नियमात पडतो बघा. ऑल द झिरोज बिटवीन नॉन झिरो डिजिट आर सिग्निफिकंट. आणि त्याच पद्धतीनं आता इथे पहा, शेवटचे 0.00 यांचा विचार करायचा नाहीये, 6 झिरोचा विचार करायचा आहे. ते 2 डिजिट. हा नियम कुठला आहे? हा नियम तिसऱ्या नियमात पडतो. तर अशा प्रकारे नियमाचा उपयोग करून तुम्ही हे लक्षात घ्या, समजून